मी कवयित्री कस्तुरी देवरुखकर आजच्या कार्यक्रमात तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करते। थोडक्यात माझा परिचय देते। मी मालाड मुंबई येथे वास्तव्यास आहे। माझं माहेर मंडणगड जिल्हा रत्नागिरी आणि सासर चिपळूण येथील आहे। माझे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत। माझा पहिला वाचकप्रिय कविता संग्रह स्वप्नसखा हा चपराक प्रकाशन संस्था पुणे येथून प्रकाशित आहे। तर दुसरा कविता संग्रह शब्द कस्तुरीचा चांदणचुरा परीस पब्लिकेशन पुणे येथून वाचकांच्या भेटीला येणार आहे। भविष्यात माझा एक ललित लेख संग्रह आणि एक कथा संग्रह देखील वाचकांच्या भेटीला येत आहे। कविता लेखनासाठी मला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय वाटचालीबद्दल दैनिक आपला उपनगर आणि तुषार प्रकाशन संस्था वसई यांचा तुषार सन्मान 2020 हा पुरस्कार मला वसईचे महापौर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे। आणि मी सोलापूर येथील लोकप्रिय वृत्तपत्र दैनिक संचार येथून शब्द कस्तुरी नावाने सदर लेखन केलेले आहे। हे माझं पहिलंच फेसबुक लाईव्ह सेशन आहे आणि हे व्यासपीठ मला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी श्रीयुत परेश पोद्दार यांचे आणि माझे भावोजी श्रीयुत संदेश पावसकर यांचे मनापासून आभार मानते। मी अनेक राज्यस्तरीय कवी संमेलनमध्ये काव्य सादरीकरण केलेलं आहे। तसंच अनेक कवी संमेलनमध्ये सूत्रसंचालन देखील केलेलं आहे। तर गणरायाला, सरस्वती मातेला आणि नाना शंकर शेठ यांच्या पावन स्मृतीस वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। माझ्या काव्य सादरीकरणाची सुरुवात ही माझ्या किनारा या गझलेपासून करते। गझल लेखनाची शैली आत्मसात करत असताना माझ्या लेखणीतून उमटलेली ही पहिलीच गझल आहे आणि आनंदाची गोष्ट अशी की लवकरच ही गझल संगीतबद्ध होऊन अल्बमच्या स्वरूपात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। तर सादर करते गझल किनारा। तुझ्या सोबतीचा किनारा मिळाला, तुझ्या सोबतीचा किनारा मिळाला, मुक्या भावनांना निवारा मिळाला। उरी झेलल्या कोरड्या वेदनांना, उरी झेलल्या कोरड्या वेदनांना खरा आज थोडा पहारा मिळाला, तुझ्या सोबतीचा किनारा मिळाला। मनी जागल्या पाखळ्या आठवांच्या, मनी जागल्या पाकळ्या आठवांच्या रित्या ओंजळीला सहारा मिळाला, तुझ्या सोबतीचा किनारा मिळाला। तुझ्या संगतीने फुलावी कलिका, तुझ्या संगतीने फुलावी कलिका जणू लोचनांना नजारा मिळाला, तुझ्या सोबतीचा किनारा मिळाला। हसू आणले रे नव्याने फुलाला, हसू आणले रे नव्याने फुलाला जगी चेतनांना उबारा मिळाला, तुझ्या सोबतीचा किनारा मिळाला, तुझ्या सोबतीचा किनारा मिळाला। आवाज कमी येतोय का माझा? ठीक आहे। मी अनेक नियतकालिके, मासिके आणि दिवाळी अंक ह्याच्यातून कविता, लेख, कथा असं लेखन करत असते। या सर्व बाबतीमध्ये एक समान धागा असा आहे की तुम्ही जेव्हा कुठल्याही विषयावर व्यक्त होत असता त्यावेळेला तुम्हाला तो विषय, त्यातील घटना, पात्र याच्याशी पूर्णपणे एकरूप व्हावं लागतं। एक प्रकारचा परकाया प्रवेशच असतो तो, आणि हे समीकरण एकदा जुळून आलं का तुमची अभिव्यक्ती सर्वार्थाने खुलते आणि तुमच्या लेखणीतून उमटणारे शब्द आपसुकच काळजाचा ठाव घेतात। आणि तुम्हाला एक उत्तम कवी अथवा लेखक किंवा कवयित्री, लेखिका व्हायचं असेल तर सर्वात आधी एक उत्तम वाचक होणं गरजेचं असतं। याकरताच साहित्य संपदेतील तुमच्या आवडीच्या विषयावरची किंवा अनेक वेगवेगळ्या विषयांवरची उत्तम पुस्तकं जी आहेत ती तुम्ही वाचली पाहिजेत। कारण वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते, शब्द भांडार वाढतं आणि पर्यायाने काय होतं की आपल्या ज्या लेखनामध्ये आहे ते त्या लेखनामध्ये आपल्याला येणारे बदल आहेत ते आपल्यालाच कळतात की तुम्ही वाचन जितकं वाढवाल तितकं तुमच्या लेखणीमध्ये काय म्हणतात एक प्रकारची परिपक्वता यायला सुरुवात होते। आवाज कमी येतोय का?
आता मी जी पुढची कविता सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे मुखवटा. मुखवटाविषयी सांगायचं झालं तर ही एका स्त्रीपणाची कैफियत आहे की एखादी स्त्री तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिला कितीही विवंचना जरी असल्या तरी ती चार चौघात वावरताना समाधानी आणि आनंदी असल्याचा एक मुखवटा लावत असते. आणि एखादी स्त्रीच कशाला, तुम्ही आम्ही किंवा जगातील प्रत्येक व्यक्ती दैनंदिन आयुष्यात वावरताना एक मुखवटा लावून असतो आपण. आणि त्या मुखवट्याच्या मागे जी सल दडलेली असते तीच व्यक्त करणारी ही कविता आहे. तर सादर करते कविता मुखवटा. हो मी बेगडी जीवन जगतीये, हो मी बेगडी जीवन जगतीये, पापण्यांच्या पडद्याआड आसवांना जपतीये. आरशात पाहताना स्वतःला, आरशात पाहताना स्वतःला मलाच मी अनोळखी भासतीये. प्रतिबिंब निहाळताना एक नवा चेहरा शोधतीये. हो मी बेगडी जीवन जगतीये. दुःखाच्या जीर्ण वस्त्राला, दुःखाच्या जीर्ण वस्त्राला सुखाची रेशमी झालर लावतीये. रोज नवा सूर्य शोधताना स्वप्नी मात्र चांदण राती धावतीये. हो मी बेगडी जीवन जगते. हो मला नाही जमत असे, हो मला नाही जमत असे खोटे खोटे वागणे. आशेच्या ओंजळीत फसव्या मृगजळा झेलणे. आभासी जगण्याचा घोट, आभासी जगण्याचा घोट निमूटपणे गिळतीये. हो मी बेगडी जीवन जगते. आसक्तीच्या खेळामध्ये, आसक्तीच्या खेळामध्ये रंग जणू संघर्षाचा भरतीये. आव्हान जगण्याचे पेलते. आसक्तीच्या, पुन्हा घेते कडवं. आसक्तीच्या खेळामध्ये, आसक्तीच्या खेळामध्ये रंग जणू संघर्षाचा भरतीये. घाव अंतरीची लपविण्या आव्हान जगण्याचं पेलते. कळावे वर्म हृदयीचे म्हणून, कळावे वर्म हृदयीचे म्हणून नित्य एक मुखवटा मी लावतीये. हो मी बेगडी जीवन जगतीये. हो मी बेगडी जीवन जगते. धन्यवाद. फार सुंदर तुमच्याकडून प्रतिक्रिया येत आहेत. तुमचा हा स्नेह असाच कायम राहू दे. आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतंय, अर्पिली ही शब्द कमळे वाचक मंदिरात, अर्पिली ही शब्द कमळे वाचक मंदिरात, तेव तेही शब्द ज्योती कलेच्या गाभाऱ्यात. नाते असे तुमचे आमुचे जशी दिव्यातील वात, तुमच्या साथीवेळ कसा दीप उजळेल काव्य प्रवासात. मुखवटा कविता मी सादर केली आता, आणि हाच धागा पकडून माझी पुढची रचना मला सादर करायची आहे. ही कविता मी माझ्या वडिलांसाठी लिहिली होती. माझे वडील श्री सुरेश खेडेकर यांच्या बालपणी त्यांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती आणि खूप कष्टाने त्यांनी त्यांच्या आयुष्यात सुखाचा डोलारा उभा केला आहे. तर त्यांच्या जिद्दीला, चिकाटीला सलाम करून एक छोटासा प्रयत्न त्याचा जीवनपट उलगडण्याचा मी केलेला आहे माझ्या कवितेद्वारे. तर कवितेचं शीर्षक आहे बापाच्या मनातलं. तिच्या डोळ्यातलं वात्सल्य, तिच्या म्हणजे इथे मी माझी आजी, वडिलांची आई असा उल्लेख केलाय, त्या अर्थाने घेतलेला आहे. तिच्या डोळ्यातलं वात्सल्य त्याच्या मनात साठलं, मायेच्या चंद्रमौळी झोपडीत चांदण गोठलं. गरिबीच्या वस्त्राला ठिगळ उमेदीचं लावलं, पाट शिवणीच्या खेळात दुःखच सुखापुढे धावलं. आशेच्या जुनाट खुंटीवर, आशेच्या जुनाट खुंटीवर स्वप्न उद्याचं टांगलं, कोरड्यास भाकरीवर सारण जन्माचं रांगलं. बंद फाटक्या दप्तरात, बंद फाटक्या दप्तरात गाठोडं इच्छांचं बांधलं, रुंद कोऱ्या पाटीवर गणित नशिबाचं मांडलं. माता पित्याचा आधार तुटता, माता पित्याचा आधार तुटता पाऊलही अडलं, सुन्या निराधार वाटा पाहून आबाळही रडलं. जिद्द त्याने धरून वादळी, जिद्द त्याने धरून वादळी झुंजाया बळ आणलं, एकट्याचा प्रवास सारा आता मनोमन जाणलं. हंगाम ते आले गेले, हंगाम ते आले गेले वेड बहरण्याचं जडलं, थकलेल्या नयनातून वात्सल्य मायेचं सांडलं, वात्सल्य मायेचं सांडलं. धन्यवाद. खूप छान छान कमेंट्स येतात तुमच्या. रसिक हो, नुकतीच आता आषाढी एकादशी होऊन गेली.
यंदा वैश्विक महामारीमुळे आपण सर्वच घरकोंडीच्या जाळ्यात अडकलेलो आहोत. यंदाची वारी जरी चुकली असली तरी त्या पंढरीच्या विठुरायाबद्दल आपल्या मनात जी श्रद्धा आणि भक्ती आहे ती तसूभरही कमी झालेली नाही आहे, ती तशीच अबाधित आहे. कारण भक्तीचा महिमा अवघ्या महाराष्ट्राने शतकानुशतके अनुभवलेला आहे. तसेच उद्या गुरुपौर्णिमा आहे, तर माझ्या सद्गुरूंना वंदन करून मी ही माझी पुढची रचना त्यांच्या चरणावर अर्पण करते. आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे भक्ती. भाविका आधार भक्तीचे ते द्वार, झेलो तो हे वार संसाराचे. हरिनाम असे प्राणात वसले, डोळ्यात दिसले भक्तिभाव. आयुष्य पहाट भक्तीत भिजली, श्वासात थिजली मोहमाया. भक्तीचा जागर माऊली आणते, सावली मिळते भाविकांना. मानवी जीवन व्यापांचे कोंदण, मिळते आंदण भक्तिरूपे. चंद्रभागे तिरी खेळ हा भक्तीचा, गजर शक्तीचा पंढरीत. वारकरी जीव जाणून धर्मासी, मानून कर्मासी भक्ती करी. नमन भक्तीने माऊली तुझला, दान दे मजला अमृताचे. तर असा हा भक्तीचा महिमा आहे. धन्यवाद. आता एक निसर्ग कविता सादर करते. मला असं नेहमीच वाटत आले की माझ्या लेखणीचं उगमस्थान म्हणजे माझ्या कवितेचं उगमस्थान हा बहरणारा हिरवागार निसर्ग आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याचा हेलकवणारा झुला, फेसळणाऱ्या लाटांचं लयबद्ध संगीत, अशा एक ना अनेक निसर्ग किमयांनी मानवी मनाचे कित्येक अवध ऋतू सजवलेले आहेत. आणि आता श्रावण महिन्याचं लवकरच आगमन होणार आहे. श्रावण मास म्हटल्यानंतर हिरवागार निसर्ग, ऊन पावसाचा खेळ या सर्व गोष्टी आल्याच. तर त्या श्रावणाचं स्वागत करण्यासाठी एक छोटीशी कविता लिहिली. आणि ही कविता लिहिताना माझ्या डोक्यात ही संकल्पना होती की हा जो निसर्ग आहे हा एक संसार आहे निसर्गाचा. जसा आपला मानवाचा संसार असतो तसं हा निसर्गाकडे पाहिलं की मलाही त्याच्यात तो संसार दिसतो निसर्गाचा. तो संसार कशा प्रकारे फुललाय तो व्यक्त करणारी कविता आहे. तर कवितेचं शीर्षक आहे श्रावण. मेघराजाच्या हाती धरतीने दिला कर, जलधारांच्या ग पैठणीला सोनसळी उन्हाची जर. हिरवाईचा भरला चुडा, उसातून वाटली साखर, कपाळी फुलांचा सडा, दवात भिजवली चंद्रकोर. वाऱ्याची मंजुळ सनई, वाऱ्याची मंजुळ सनई, मंगलाष्टके गाती पाखर, सोनेरी वाळूंच्या भिंतीत शिंपल्यांनी सजविले घर. तिनी प्रहरी गोड संवाद, तिनी प्रहरी गोड संवाद, खुलल्या त्या दिशा चार, जन्मता मखमली श्रावण, फुलला निसर्ग संसार, फुलला निसर्ग संसार. पुढची कविता तुमचा आमचा सर्वांचा लाडका सखा प्रियकर पाऊस यावरची आहे. आणि वरुण राजाचं जोरदार आगमन झालेलं आहे सर्व ठिकाणी. आज तर दिवसभर तो बरसतोच आहे. मी आयुष्यात पहिली कविता लिहिली ती पावसावर होती. आणि हा पाऊस मला नेहमीच माझा सखा सोबती वाटतो. जेव्हा तो धुवाधार सर त्याची बरसत असते त्यावेळेला माझ्या काळजाची घालमेल होते, हृदयाचे ठोके चुकतात. रिमझिम सरीत मात्र माझा मनमोगरा फुलतो. आणि म्हणूनच मी त्यावेळेला म्हणते की मनात साठलेलं सारं आभाळानं चोरून नेलं, मनात साठलेलं सारं आभाळानं चोरून नेलं, आसवाच्या थेंबांना नाव पावसाचं आलं. तर सादर करते कविता पाऊस. कोसळणाऱ्या जलधारा, कोसळणाऱ्या जलधारा, भिजवून गेल्या आसमंत सारा. चिंबवल्या तना मनावर, शहारून जाई थंडगार वारा. आठवणींच्या जाळ्याभोवती पावसाचे येणे जाणे, तुला भेटण्यासाठी मन शोधत असे लाखो बहाणे. पाऊस म्हणजे प्रेमाला आलेला बहर, पाऊस म्हणजे प्रेमाला आलेला बहर, आपल्या अल्लड नात्याची बेधुंद लहर. पाऊस रुजलेला असतो मनामनात,
पाऊस रुजलेला असतो मनामनात, प्रत्येकाच्या श्वासात आणि सहजीवनात. ज्याला जसा हवा तसा पाऊस दिसतो, ज्याला जसा हवा तसा पाऊस दिसतो, त्याच्या आणि तिच्या आयुष्यात पावसाने भिजलेला असा एक तरी क्षण असतोच, असा एक तरी क्षण असतो. आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळायच्या आधी कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर विचारा. बरं, एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या साहित्य प्रवासात एक अनमोल देणगी मला लाभलेली आहे, ती म्हणजे मी ज्यांची मानस कन्या आहे असे माझे काका काकू श्रीयुत अरुण कमलापूरकर आणि सौ सरिता कमलापूरकर. ही दोघंही माझ्यावरच्या प्रेमाखातर, आपल्या ग्रुपमध्ये ते नाही आहेत पण माझ्यावरच्या प्रेमाखातर ते आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. नेहमीच ते मला प्रोत्साहन देतात, शुभाशीर्वाद देतात. तुमची साथ मला अशीच अखंड राहो. धन्यवाद. सुबोध एकबोटे. पाऊस सुंदर आहे. धन्यवाद. पाऊस कविता आवडली तुम्हाला? बऱ्याच सादरीकरणाच्या दरम्यान बऱ्याचशा अशा तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्यांना उत्तर द्यायचं राहिलं असेल तर कोणी नाराज होऊ नका. तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोचतंय आणि खरंच खूप बरं वाटते. कसं आहे, कविता मी 10वीला असल्यापासून लिहिते, पण त्या वहीत बंदिस्त होत्या. जोपर्यंत कविता आपण लिहित नाही, पुस्तक रूपात येत नाही, तोपर्यंत ती वाचकांपर्यंत पोचत नाही. आणि जोपर्यंत त्याचं सादरीकरण आपण करत नाही तोपर्यंत वाचकांची काय प्रतिक्रिया आहे त्यावरची ती आपल्याला कळत नाही. त्यामुळे वाचक वर्ग हा तितकाच महत्त्वाचा असतो जितकं कवी लेखकापेक्षा. मी तर म्हणेन की वाचक जास्त महत्त्वाचा असतो आणि आदरणीय स्थानावर असतो. तेव्हा तुम्हा सर्व वाचकांना खरंच मनापासून नमस्कार. कविताची कल्पना कशी सुचते? कसं होतं की काही वेळेला ना आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे आनंद असतो किंवा एखाद्या गोष्टीविषयी चीड असते, कुठलीही भावना असते आणि ती तुम्हाला व्यक्त करता येत नाही. मग त्यावेळेला आपण शब्दांचा आधार घेतो. आणि मग त्यावेळेला मला ही सवय होती लहानपणापासून की माझ्या मनात काही विचार आले तर मी सरळ वहीवरती लिहून काढायची. एखादी रफ वही घ्यायची आणि त्यामध्ये मी ते विचार माझे लिहून काढायचे. त्यामुळे त्यावेळेला असं माहिती नव्हतं की हे कवितेत त्याची गुंफण होईल किंवा नाही होईल. फक्त मला लिहायचं इतकंच माहिती होतं, त्याने मला मोकळं मोकळं वाटायचं. त्यामुळे सर्वात आधी आपण लिहिलं पाहिजे आणि त्यात सातत्य, जसं आपण जेवढं वाचन वाढवू, जसं सातत्य करू त्या पद्धतीने मग तुम्हाला अनेक अनेक विषयही सुचायला लागतात. समृद्धी पावसकर माझी मावस बहीण आहे, तीही कार्यक्रमात सहभागी झाली आहे. स्वागत ताई. तर एकदा एकदा तुम्ही तुमचे विचार, कारण समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की दिसा माझी काहीतरी लिहावे. म्हणजे दिवस संपता संपता तुम्ही काहीतरी एक जे तुमच्या मनामध्ये असेल किंवा जो तुमच्या आवडीचा विषय असेल, काहीतरी टिप्पणी नक्कीच तुमच्यासाठी तुम्ही करावी, जी वैयक्तिक आपल्यासाठी असते. तुम्ही कोणाला ती वाचून दाखवायलाच पाहिजे असं काही नाहीये. आणि एकदा तुम्ही लिहायला लागलात, लिखाणाची सवय लागली का आपोआपच आपल्याला अनेक अनेक विषय सुचायला लागतात. आम्ही तुम्हाला खरं सांगू, मला विषय आहे ना या निसर्गातूनच सुचतात किंवा अवतीभोवतीच्या घडणाऱ्या घटना आहेत ना त्यातूनच मला विषय सुचतात. आपोआप थोडंसं आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं, कारण रोजच्या धकाधकीच्या जीवनातून जे काही आपले काही त्रास असतात ते जरा बाजूला ठेवून वेगळ्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं ना तर ते विषय आपल्याला आपोआप दिसतात. विषय आपल्या असे शेजारीच असतात, फक्त आपल्याला थोडंसं वेगळी दृष्टिकोन ठेवावा लागतो. बरं, आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळताना मला एक छोटंसं माझं मनोगत व्यक्त करायचंय. कुठलीही कला, मग ती गायन असू दे, नृत्य असू दे, लेखन असू दे किंवा इतर कुठलीही कला, त्या कलाकाराच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत असते, एक विशिष्ट भूमिका बजावत असते.
आणि असाच काहीसा अनुभव मलाही आलेला आहे आणि मला तो तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे की माझं लग्न झाल्यानंतर काही सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे काही अडीअडचणी ज्या काही होत्या त्याच्यामुळे एक काळ माझ्या आयुष्यात असा येऊन गेला की मी प्रचंड मानसिक तणावाखाली होते आणि त्यावेळेला खरंच पाहायला लागलं ते एका मानसशास्त्रज्ञाची खरं जे डॉक्टर असतात त्यांची गरज भासत होती की जावं डॉक्टरकडे. पण काय झालं योगायोगाने अचानक लेखणी माझ्या हातात आली जी मी 10वी पासून ते कॉलेज जीवनापर्यंत मी कविता लिहायचे. त्यानंतर ते मी विसरली होती की माझ्यामध्ये कवयित्री किंवा लेखिका दडलेली आहे आणि योगायोगाने एक दिवस ती लेखणी पुन्हा माझ्या हातात आली आणि मी लिहित सुटले. मनातील घुसमट तगमग विचारांचा गुंता या लेखणीने अगदी सहज सोडवला आणि कुठल्याही डॉक्टरची मदत न घेता मी या मानसिक आजारातून पूर्णपणे बरी झाले आणि आजचा दिवस असा आहे की मी तुमच्या पुढे कविता सादरीकरण करत आहे. हा सर्वात मोठा चमत्कार या कलेने माझ्या आयुष्यात घडवून आणलेला आहे आणि म्हणजे हा माझा खरा पुनर्जन्मच आहे आणि या सरस्वती मातेने दिलेलं मला हे वरदानच आहे आणि या वरदानाची जाणीव माझ्या मनात कायम राहावी म्हणूनच मी माझ्या नावाआधी कवयित्री असा जो शब्द लावते तो अभिमानाने लावते आणि तो माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत असेल. त्यामुळे आयुष्यात कुठलीही कला तुमच्या अंगी जी असेल ती जोपासा, कारण ही जी कलेनी भरलेली ओंजळ असते ना ती तुमच्या आयुष्याची शिदोरी कधीच रिकामी होऊन देत नाही. हा मी स्वानुभवातून ही गोष्ट तुम्हाला सांगते आणि कळकळीने सांगते. कलेला तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे माणसाच्या आयुष्यामध्ये. तर आता जाता जाता अवघ्या महाराष्ट्राची असे जे आराध्य आहे आपल्या सर्वांचेच प्रेरणास्थान स्फूर्तिस्थान आपण म्हणू आणि आपल्या काळ्या मातीत मराठी मातीत उगवलेलं अस्सल सोनं म्हणजेच आपले छत्रपती शिवाजीराजे यांना मानाचा मुजरा करून मी त्यांच्यासाठी खास रचना लिहिलेली आहे ती तुमच्या पुढे सादर करते. आणि कवितेचं शीर्षक अर्थातच राजे शिवराय. काळ्या मातीत उगवलं सोनं त्रिभुवनी मान राजे शिवराय. जगदंब सावली जिजाऊंचा ताना ममतेला पाना राजे शिवराय. जीवाचे जीवलग रयतेचा पाठीराखा सवंगड्यांचा सखा राजे शिवराय. कर्तव्याची मुहूर्त मेळ स्वराज्य तलवार मोहिमेचा थरार राजे शिवराय. सळसळते रक्त गनिमाचा काळ अजिंक्य त्रिकाल राजे शिवराय. मराठीचे तेज सह्याद्रीचा छावा संस्काराचा ठेवा राजे शिवराय. नीतिवंत थोर नारीचा सन्मान आईचा बहुमान राजे शिवराय. प्रज्ञावंत वीर काळजात विसावा मुजरा असावा राजे शिवराय. राजे शिवराय. आजच्या या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं आणि तुम्ही सर्वांनी फार सुंदर प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांची मी मनापासून आभार मानते. आणि जाता जाता इतकंच म्हणेन की शब्द आहेत सोबती माझे शब्द आहेत सोबती माझे मी शब्दांशी बोलते उरी दाटलेल्या स्पंदनांना मी भावनेशी तोलते. सर्वांनी घरीच राहा सुरक्षित राहा. धन्यवाद.